भंडारा जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीतील विद्युत तार चोरीचे 8 गुन्हे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणले असून 5 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। भंडारा जिल्ह्यातील सेंदुरवाफा येथील इलेक्ट्रिक कंत्राटदार सचिन कटनकर याच्या घरी चोरीचे ॲल्युमिनियम आणि तांब्याच्या तारांचा साठा अवैधरित्या साठवून ठेवला असल्याच्या गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा भंडाराचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे यांच्या नेतृत्वात दिनांक 14 जून 2024 रोज शुक्रवारला सायंकाळी 7:30 वाजता दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारला असता त्याच्या घरून भंडारा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तार चोरीच्या 8 गुन्ह्यांची उकल करून 18,31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सचिन कटनकर वय 34 वर्षे राहणार सेंदुरवाफा, निखिल मडावी वय 26 वर्षे राहणार सानगडी, परवेज अगवान वय 27 वर्षे राहणार आमगाव बुद्रुक, तुषार लांजेवार वय 25 वर्षे आणि दीपरत्न उके वय 29 वर्षे दोघेही राहणार पडसगाव सोनका अशी आरोपींची नावे आहेत। स्थानिक गुन्हे शाखा भंडारा येथील पोलीस हवालदार नितीन महाजन यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने सचिन कटनकर यांच्या घरी जाऊन त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याच्या घरी पोलीस ठाणे लाखांदूर, अड्याळ, कारधा, सिहोरा, साकोली हद्दीतील एकूण 18,31,000 रुपयांच्या चोरीला गेलेला मुद्देमाल मिळून आला। सचिन कटनकर, निखिल मडावी, परवेज अगवान, तुषार लांजेवार, दीपरत्न उके यांनी लाखांदूर परिसरातील चिचगाव, विरली बुद्रुक, अड्याळ परिसरातील कोसरा, कारधा परिसरातील पलाडी, सिहोरा परिसरातील वाहनी, चुल्हाड, मछेरा, साकोली परिसरातील सिवणीबांध येथून रात्री दरम्यान चोरी केल्याचे कबूल केले। सर्व आरोपींना पोलीस ठाणे कारधा यांच्या ताब्यात पुढील कारवाईसाठी देण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नितीन कुमार चिंचोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे, पोलीस हवालदार नितीन महाजन, राजेश पंचबुद्धे, संदीप मते, आशिष तिवाडे, पंकज भित्रे, पोलीस अंमलदार जगदीश श्रावणकर, मंगेश माडोदे यांच्या अथक परिश्रमाने आणि कौशल्यपूर्ण तपास करून भंडारा जिल्ह्यातील 8 विद्युत तार चोरीच्या गुन्ह्याची उकल केली आहे। तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक 15 जून 2024 रोज शनिवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे।